नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका चाहता फक्त बिनजोडच्या मैदानात तो पाहिजे. शर्यत होऊ की नाही हो असा आपला सर्वांचा आवडता मथुर बघा शांत निवांत झोपलाय. आपण त्याला त्रास न देता शुभम दादाशी दोन शब्द बोलणार आहोत. सो नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज ब्लॉग मध्ये आपला स्वागत आहे. ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजे अग्री माणूस. आता सुरुवात करतो आपल्या शुभम दादाची मुलाखतीसाठी. दादा काय बोलाल, आज बिनजोडचा मैदान आहे आणि बॅनर सुटला होता आपला मथुरच्या शर्यतीबद्दल. बोला ना, शर्यत जमली का काय, कसं? नाही, शर्यत तर नाही जमली. बॅनर सुटला होता. एक पण काय फोन नाही आला कोणाचाच. दोन्ही साईडनी नाव दिलं होता. बघूया आता मैदानामध्ये देऊ नाव थोड्या वेळात. दादा आज लवकरच एकदम मथुर आणि कॉकटेलची शर्यत जमली. फॉर्च्यून वरती मी बघितलं लाईव्ह वरती. लवकरच म्हणजे काय, आता घरचंच मैदान आहे आपल्या, त्याच्यामुळं लवकरच आलो. फेरा तर दिलाय पहिला, बघूया आता काय. दादा कसा होता शर्यत, बघितली तुम्ही? फेरा बघितला कसा होता? चांगला पळाला. मथुर आणि कॉकटेलचा फेरा दिल्यानंतर मथुर काय कॉकटेल मध्ये पळतच नाही, कमीच पळतो. त्याच्यामुळे कॉकटेल जरा जोरातच पळाला. म्हणजे कॉकटेल आज एकदम स्पीड लावला, चांगला स्पीड. म्हणजे याचा अर्थ की मथुर आणि कॉकटेलचा बिनजोडची शर्यत होऊ शकते, म्हणजे आपल्या फेऱ्यामध्ये पळेल आणि नक्कीच ती शर्यत सुद्धा आपल्याला एक दिवशी बघायला भेटेल. 100% आपली घरची गाडी पळणार. पण बघूया आता, नियोजन आहे चांगलं मथुरचं म्हणून आज आपले दुसरं नियोजन केलंय. नाहीतर मथुर आणि कॉकटेल पण आपल्याला पळताना दिसेलच. दादा काय होतं नेमकं, आपला 3 फेऱ्यांचा सुद्धा मथुरचा मैदान झाला होता, गटाला निघाला होता बाहेर. काय नेमकं काय घडतंय फेऱ्यामध्ये, पैऱ्यामध्ये, कशामध्ये, काय चुकीचं होतंय? काय होतंय, आता पहिला फेरा थोडा बैल कमी काढतो आणि मैदान पण तिथं शॉर्ट असल्या कारणाने थोडीशी गडबड झाली. गाडी खालनं निघाली नाही आणि जेव्हा पुढं गाडीनं स्पीड पकडला आणि तेव्हा मैदान संपलं. दादा वैभव दादाने एक मस्त त्या बाईट मध्ये सांगितलं की मथुरचं त्या दिवशी बॅड लक होतं, पण मथुर असं आहे जी ती शर्यत जरी हाली तरी तो पुढच्या मैदानात जिंकून नक्कीच उत्तर देतो. तो काय बोलल त्या वैभव दादा? कारण की त्यांना सर्वांना अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे मथुर काय ते, आणि एक शर्यत हारली म्हणून काय एवढं मनाला लागून घेत नाही. पुन्हा एकदा तीच दशेत आणि तोच दादाला घेऊन आम्ही मैदानात येतो आणि त्याच जोशानं जेवढं काय आपल्याकडनं चुक्या होतील त्या सुधारवून मैदानात येण्याचा प्रयत्न करतो. आज कॉकटेलला खूप स्पीड लावला होता, मथुर सोबत फेरा होता. कोणत्या साईडनं होता आज मथुर आपला? मथुर आपला एकच खांद होता, उजवा खांद होता आणि डाव्या रस्त्यातनं फेरा होता. आणि काय घडलं, आता मोठा 3 फेऱ्यांचा मैदान येणार आहे. 16 मार्चला जयंत केसरी 5.5 लाखाची काहीतरी बक्षीस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉकटेल पण आणि मथुर पण दिसेल का? नाही, सध्या तरी बैल मुंबईच्याच तयारीत आहे बिनजोडला, कारण की घाटावरती नाही. अप डाऊन केल्यानंतर मथुर पण थोडा आजारी पडतोय, त्याच्यामुळं काय घाटावरती सध्या नियोजन नाही. आजचं कसं नियोजन आहे, आजची कशी देखरेख असेल, म्हणजे की आजची शर्यत चांगल्या पद्धतीने होईल? नक्कीच मथुर विजयाचा गोल गेला याच्याबद्दल पैरा तर तुम्ही सांगू शकत नाही माहितीये, पण असा टॉपचा पैरा आहे का? मस्त एक नंबरचाच पैरा आहे आणि चांगलं असं नियोजन आहे आजचं. बघूया, 100% घरचं मैदान आहे, त्याच्यामुळे 100% गुलाल घेणारच. आणि उसाडणे मैदान बोलाल तर काय बोलत? उसाडणे मैदानाबद्दल सर्वांचं चाहतं मैदान बोलला तर आमचं घरचं मैदान आणि कमिटी पण सहकार्य करतं आपल्याला आणि एकदम उत्कृष्ट अशी कमिटी आहे. नक्कीच दादा, 2 शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपला मथुर नक्कीच विजयाचा गुलाल गेला. आणि मथुर बद्दल 2 शब्द बोला ना, जे फॅनचं प्रेम आहे. मथुर कोणत्याही मैदान असो, जिंको किंवा हारू, मथुरच्या साईडनेच पब्लिक असते. मथुरने पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या अधिराज्य गाजवलेलं आहे आणि फॅन फॅमिली तर एवढी आहे का, मथुर नेला नाही नेला भरपूर जणांचे कॉल येतात. नाव दिल्यानंतर शर्यतीसाठी एक पण कॉल नाही आला, पण असे कमीत कमी 250-300 कॉल आले असतील का बिनकामाचे, काय जमली का नाही काय विचारण्यासाठी भरपूर कॉल आले. म्हणजे मथुरचा बॅनर पडल्यानंतर तुम्हाला ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय झालं काय नाही झालं, शर्यत झाली का जमली का, फोन कंटिन्युअसली चालू राहतात. हो, भरपूर कॉल आले. धन्यवाद दादा.